नमस्कार सगळ्यांना। तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही पटाया बीचचे वॉटर स्पोर्ट्स करून हॉटेलला परतलो आणि सगळे फार दमले होते वॉटर स्पोर्ट्स करून, त्यामुळे हॉटेलवर आराम केला आणि डिनर करून आम्ही बीचवरती फेरफटका मारायला आलो आणि तिथेही अशी क्यूटशी मांजर दिसली, त्याच्यामुळे मी तिचा सुद्धा शॉट घेतला। मस्त वाटत होतं बीचवरती फिरायला रात्रीचं। आणि हे जे तुम्ही बघताय ना ते पटाया बीचच्या समोरचं पोलीस स्टेशन होतं आणि याच्या बाजूला हा जो स्टॅच्यू आहे तो राजा महावजीरा लॉन्गकॉर्न यांचा होता। थायच्या चलनी नोटांच्या पुढच्या बाजूला थाय एअरफोर्सच्या या कमांडर यांचे चित्र आहे। बीचवरती फिरता फिरता असेच आम्ही पुढे गेलो आणि इकडचं असं नाईट लाईफ आम्हाला एक्सप्लोर करता आलं। बरेचसे इथे शॉप्स होते आणि ते शॉप्स पाहता पाहता आम्ही पुढे गेलो। आणि या बीचच्या समोरच्या मोठ्या डायनासोरच्या स्टॅच्यू सोबत सुद्धा आम्ही सर्वांनी भरपूर फोटो काढले। आणि सर्व फिरून झाल्यावरती हॉटेलवर परतताना आम्हाला इथेही वेगळी गोष्ट सुद्धा पाहायला मिळाली, ज्यामध्ये हे 3 कलाकार वेगळ्या वेशामध्ये आपली कला सादर करत होते। दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला निघालो, ते म्हणजे नोंगनोच ट्रॉपिकल गार्डन। आणि हे काय आहे हे मी आता पुढे सांगेनच। तर आम्ही आता आलेलो आहोत नोंगनोच ट्रॉपिकल गार्डनमध्ये आणि इकडे हा एंट्रन्स आहे आणि आमची जी लोकल गाईड आहे ती तिकीट्स काढते आणि इथे सगळेजण आलेले आहे। तुम्हाला माझा आवाज येत नसेल तर आधी आम्ही आता एंट्री केलेली आहे। हे आमचे तिकीट्स आहेत। नोंगनोच ट्रॉपिकल गार्डन बरोबर आहे बोलता। आधी त्या शोसाठी जाणार आहोत आणि मग त्यानंतर आम्ही गार्डन एक्सप्लोर करणार आहोत। आणि हे जे आय लव्ह नोंगनोच ब्यूटीफुल आहे ना। गार्डनमध्ये एंट्री केल्यावरती पहिल्यांदाच मन हरपलं ते अशी हिरवेगार नजारे पाहून, आणि बरीच रंगीबिरंगी फुलं होती इथे। आणि पुढे आम्ही गेलो तसे हे बरेचसे हत्ती दिसले। आम्ही इथून पुढे गेल्यावरती एका कल्चरल शोसाठी जाणार होतो आणि त्यानंतर एलिफंट शो पाहणार होतो। हे जे तुम्ही पाहताय ते कल्चरल शो हॉलच्या बाहेरचा पॅसेज आहे आणि हे जे स्टॅच्यूज होते ते त्यांचे थाय कॉस्ट्यूम होता, ट्रेडिशनल कॉस्ट्यूम, जे वेअर करून आपण फोटोजसुद्धा क्लिक करू शकत होतो। त्याचे काहीतरी 500 बाथ्स असे चार्जेस होते, पण आमच्या शोचा ऑलरेडी टायमिंग झाला होता, त्याच्यामुळे आम्ही कल्चरल शो पाहण्यासाठी निघालो।
कल्चरल शो नंतर आम्ही गेलो एलिफंट शो पाहायला. आणि शो जसा संपतो तसा ते हत्तीसोबत फोटो काढण्यासाठी सुद्धा आपल्याला अलाउड करतात. आणि मी अशी घाबरत घाबरत फोटो काढायला उभी राहिली. आणि आता आमचा शो एलिफंट शो आणि कल्चरल शो दोन्ही पण बघून झालेले आहेत. आणि आता गार्डन एक्सप्लोर करणार आहोत. मी दाखवते तुम्हाला. लाईट्समुळे कदाचित दिसत नसेल. एक टोटल 650 एकर्समध्ये हे गार्डन आहे. आणि आता त्याची एक म्हणजे टूर होणार आहे आम्हाला गाडीतून. आणि खूप छान छान असं बघायला पण मिळेल. फोटोजसुद्धा काढायला मिळतील. तर आता जातो आम्ही. आणि जसं गार्डनची टूर स्टार्ट होईल तसा पुन्हा हा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हे गार्डन पाहता पाहता मला अगदी खरंच खूप छान वाटत होतं. कुठे व्हिडिओज काढू आणि कुठे फोटोज काढू असं होत होतं. कारण खूप छान पद्धतीने हे गार्डन मेंटेन केलं होतं. गार्डन एक्सप्लोर करण्याआधी आता आम्ही लंच करणार आहोत कारण 1 वाजलं आहे. आणि हे जे हॉटेल आहे त्याचं नाव आहे इंडियन क्युझिन. मी दाखवते तुम्हाला. तर याचं हे ॲम्बियन्स बघा किती सुंदर बनवलं आहे. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे तीच पूर्ण अशी एकदम हिरवीगार आणि छान फुलांनी फळांनी सजलेली आहे. आणि 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते कसं आहे हे हॉटेल. आणि फोटो सेशन सुरू आहे. आणि हे आहे रेस्टॉरंट. इथे आमचं आजचं लंच असणार आहे. बघूया जाऊन काय काय आहे लंचमध्ये. आणि आम्ही इथे लंचसाठी बसलो. आणि हे फर्स्ट आम्ही ट्राय केलेलं आहे टोमॅटो सूप. 1 नंबर होतं. इथे आहे ड्रॅगन फ्रूट आणि वॉटरमेलन. थायलंडला आल्यावर जास्तीत जास्त फ्रूट्स खायचे कारण फ्रूट्स तर गोड असतातच. आणि आपली बॉडी पण मस्त छान हायड्रेट राहते. येस, डिहायड्रेट होत नाही, हायड्रेट राहते. हां, असं बोलायचं होतं. आणि हे जे सूप आहे ना इकडचं ते खूप छान आहे. खूप छान. म्हणजे त्याच्यात जे हे ब्रेडचे क्यूब्स टाकलेले ते एवढे क्रिस्पी होते. ते त्या सूपमध्ये खूप छान लागलं. मला खूप आवडलं. हे टोमॅटो सूप होता. टोमॅटो सूप एकदम फिनिश करून टाकलं बघा. तर आता फ्रूट्स खाते आणि आता लंचसाठी जाते लंचसाठी. आणि फ्रूट्स खाऊन माझं पोट एवढं भरलं होतं त्याच्यामुळे मी जेवायला अगदी कमी घेतलं. तर जेवणात काय काय होतं ते मी दाखवते तुम्हाला. हे जे तुम्ही पाहताय ते टोमॅटो सूप जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला. इथे फ्राईड पापड होते आणि हे सलाड काउंटर होतं. पुढे आल्यावरती इथे बरेचसे काउंटर होतं. इथे होतं चिकन सूप. तर स्पायसी चिकन सूप होतं इथे. आणि हे खूप तिखट होतं. ज्यांनी ट्राय केलं त्यांनी सांगितलं. आणि हे इथे सलाड टाईप मिक्स्ड चिकन होतं जे मला ताईने आवर्जून घ्यायला सांगितलं होतं. आणि ते मी ट्राय केलं आणि मला खरंच खूप आवडलं. पुढे इथे चिकन ग्रेव्ही आणि फिश करी असे 2 पदार्थ होते. ते सुद्धा मी नाही घेतले. तर पुढे गेल्यावरती इथे व्हेज काउंटर स्टार्ट झाला होता. इकडे स्टीम राईस आणि व्हेज पुलाव होता. वरती इथे होतं पनीर बटर मसाला. त्यानंतर इथे बटाटा आणि फ्लॉवरची भाजी होती. खूप छान होती ही. अलीकडे दाल फ्राय होता आणि रोटी होती. आणि शेवटी पुन्हा एकदा भेंडी मसाल्याची भाजी होती. असं भरपेट लंच करून आम्ही निघालो ट्रॉपिकल गार्डनच्या टूरसाठी.
आणि बसमध्ये बसून आम्ही निघालो गार्डनच्या टूरसाठी. खरंच एका दिवसामध्ये हे एक्सप्लोर करणं खरंच खूप कठीण होतं, कारण खूप मोठं गार्डन होतं हे आणि एकाच ठिकाणी टक राहून पाहत राहावं तर दुसरं काहीतरी आपण पाहायला मिस करू असं हे होतं. आणि हे खूप मोठं गार्डन आहे, म्हणजे एका तासामध्ये एक्सप्लोर करणं खरंच खूपच कठीण आहे. आता आम्ही सेकंड स्टॉपवर आलो आहे, जिथे सगळे डायनासॉर्सचे स्टॅच्यू आहेत आणि बरेच जण फोटो काढत आहेत तिथे. तर इकडचं झालं की मग आम्ही नेक्स्ट स्टॉप घेऊ. एक दिवस ॲक्च्युली खूपच म्हणजे अपुरा पडेल, तर आता आम्ही इथून नेक्स्ट स्टॉपला जाऊ. आणि या ट्रॉपिकल गार्डनमध्ये बरेचसे पॉईंट्स होते जिथे आपल्याला या बसमधून उतरून फोटो काढायचे असतील तर ते अलाउड करत होते. तर इथे हा जो डायनासोर पार्क आहे, इथे या बऱ्याचशा डायनासोरच्या स्पेशीजचे स्टॅच्यूज होते आणि ते फिरून झाल्यानंतर आम्ही नेक्स्ट स्टॉपवर गेलो. गार्डनमध्ये फिरून झाल्यानंतर आम्ही इथे कार म्युझियममध्ये आलो. बऱ्याच प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या कार्स इथे पाहायला मिळाल्या. पुण्यातून एकदम असं गारव्यात आलं, मस्त वाटलं जरा. आणि हे आहे कार म्युझियम. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कार्स आहेत ज्या मला तर काही माहिती नाही कोणत्या आहेत काय. सॉरी कश्मीर वैसा रहता है इधर, इस पे बैठ के जाने का. ये जाने जमेल त्यांनी या बाकीचे राहायचे. फायनली आमची आईस्क्रीमची पार्टीसुद्धा झालेली आहे. याच्यामध्ये 2 फ्लेवर होते, एक स्ट्रॉबेरी आणि एक टेंडर कोकोनट. ताईने टेंडर कोकोनट घेतलेला, त्यामुळे मला दोन्ही पण ट्राय करायला मिळाले. आणि आता आम्ही इथून निघतो आहे. खूप मस्त गार्डन होतं, जे होतं म्हणजे वर्ल्डमध्ये अतिशय ब्युटिफुल गार्डन्सपैकी हे एक आहे. तर खूप छान आहे. तर तुम्ही जेव्हा याल थायलंडला तेव्हा नक्कीच इथे व्हिजिट करा. आता आम्ही निघून जाणार आहोत जेम्स फॅक्टरीमध्ये. जेम्स कसे तयार होतात ते कळणार आहे तिकडे. तर चला आपण तिकडे भेटूया. जेम्स गॅलरीमध्ये गेल्यानंतर आम्हाला या छोट्या टॉय ट्रेनमधून एका भुयारामधून नेण्यात आलं आणि ॲनिमेशन्स थ्रू जेम्स कसे बनतात ते दाखवण्यात आलं. तर तिथून बाहेर आल्यावरती हे जे कारागीर आहेत ते ॲक्च्युअलमध्ये ती ज्वेलरी बनवताना आम्हाला बघायला मिळालं.
आणि तिथून बाहेर आल्यावरती मेन जे ज्वेलरीचं शोरूम होतं तिथे एंट्री केली आणि बऱ्याच जणांनी त्यांना जे काही शॉपिंग करायची होती ती सुद्धा इथून केली। आणि या शोरूममधून बाहेर आल्यावरती हे जे तुम्ही बघताय ना, तर त्यांच्या काउंटरवरती हे बरेचसे सोपसुद्धा सेलसाठी होते आणि हे जे येलो कलरचे होते त्याच्यामध्ये झेंडू फुलांच्या पाकळ्या होत्या आणि हे बरेचसे फुलांचे सोप इथे मिळत होते। आणि आम्ही आलेलो आहोत पेशवा हॉटेलमध्ये, जे तुम्ही बऱ्याच ताईच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे। गुड इव्हनिंग सगळ्यांना। तर आज आहे दिवस तिसरा, हा आमचा लास्ट डे असणार आहे पटायामधला। उद्या आम्ही बँकॉकसाठी निघणार आहोत। तर आज रात्रीचं डिनर आमचं होणार आहे पेशवा रेस्टॉरंटमध्ये, जे तुम्ही ताईच्या बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये नाही व्हिडिओजमध्ये बघितलं असेल। आणि ते आता थायलंडमध्ये आधी बँकॉकला होता, आता पटायाला सुद्धा ही नवीन ब्रांच आहे। तर इकडचं जेवण हे जसं त्यांनी सांगितलं की टेस्ट करूनच अवर फूड विल स्पीक। तर आता जेवण जस्ट चालू झालं आहे, त्याच्या आधी एक लावणीचा एकदम भारी परफॉर्मन्स झाला आणि आता जेवणानंतर अजून एक होणार आहे। तर एकदम मजा आली आम्हाला आणि अशी भूक अशी मस्त जेवणासाठी एकदम एक्साइटेड झालेली आहे मी। तर बघूया काय आहे जेवणामध्ये। जेवणामध्ये स्टार्टिंगला इथे भरपूर सलाड ठेवलं होतं आणि रायता होता, त्यानंतर इथे हे छोटे वडे होते, पुढे वांग मसाल्याची भाजी होती, मसाला वांगी, त्यानंतर ही मटकीची उसळ होती इकडे, ती सुद्धा अतिशय सुंदर होती। पुढे आपला व्हाईट राईस होता नॉर्मल, त्यानंतर हे होतं वरण आणि हे वरण अतिशय अप्रतिम होतं, त्याच्यामुळे मी हे एक्स्ट्रा भातसुद्धा घेतला होता। स्वीटमध्ये गाजरचा हलवा, चपाती, पुरी आणि पापड। त्यानंतर नॉनव्हेज सेक्शनमध्ये बांगडा फ्राय आणि चिकन ग्रेव्ही होती, चिकन कोल्हापुरी चिकन होतं। आणि असा मस्त लावणीचा परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्ही जेवायला सुरुवात केली। आणि या आर्टिस्टचा परफॉर्मन्स एवढा भारी होता की बाकी सर्वांनी नंतर जेवण झाल्यावरती स्वतःसुद्धा नाचायला सुरुवात केली। आम्ही खूप धमाल केली इथे। आणि जेवण एवढं टेस्टी होतं त्यामुळे भरपूर जेवल्यानंतर थोडंसं नाईट वॉक करून आम्ही हॉटेलवर परतलो। तर हा पटायाचा लास्ट डे होता, उद्या सकाळी आम्ही बँकॉकसाठी निघणार होतो।